रामकृष्ण हरी. टाळ कसा वाजवावा या पाचव्या भागामध्ये मागच्या वेळेला मी भजनामध्ये सम कोणत्या ठिकाणी येते आणि ते भजन कोणत्या मात्रेतून सुरू होतं हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. ते पुन्हा एकदा सांगतो म्हणजे मागची उजळणी होईल आणि मग थोडं पुढे जाऊ आपण. मी उदाहरण घेतलं होतं सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी या अभंगाच्या ओळीचं आणि त्याच्यानंतर देव इंद्रायणी थांबला या अभंगाच्या ओळीचं उदाहरण घेतलं होतं. ते एकदा पुन्हा आपण आठवण करा. आपण ते पाहिलं असेल कारण पुष्कळाने मला फोन केले आणि मी परत एक धन्यवाद देतो आपल्याला की त्या भागामध्ये मी आपल्या गावाचं नाव टाका म्हटलं होतं आणि तुम्ही टाकलं आणि मला खूप नवल वाटलं कारण कोल्हापूरहून एक प्रेक्षक बघतात, नाशिक संगमनेरवरून बघतात, भंडाऱ्यावरून बघतात, चंद्रपूरहून बघतात, लातूरवरून बघतात. त्या गावामुळे कळालं मला आनंद वाटला की इतक्या दुरून आम्हाला बघता. आम्ही सहजरित्या करत होतोय पण तुम्हाला त्याचा उपयोग होत असेल तर मला खूप आनंद आहे. तर असो तुम्ही मुद्दाम कमेंट्स लिहा आणि कमेंट लिहिताना तुमचं गावाचं नाव टाका म्हणजे मला कळेल तुम्ही किती अंतरावर माझ्यापासून आहात. आणि काही जण आता आज भेटून गेले, काही जण जवळचे ते भेटायला आले होते, त्यांना खूप आवडलं. तर माझा प्रयत्न असतो की आपण घराघरामध्ये आहे ना भजन म्हणू शकलो पाहिजे. भजनाने मनुष्य जोडल्या जातो आणि आज मोबाईलनं तोडला मनुष्य. एका ठिकाणी 10 लोक बसलेले असतात परंतु एकमेकाकडे कोणीच बघत नाही, सगळे मोबाईलकडे पाहत असतात. मात्र भजनात तसं नाही. भजनात सगळेजण एकमेकाकडे पाहत असतात आणि आनंद लुटत असतात. तर तो आनंदच मधल्या काळात बंद झाला आणि तो सहज मिळावा म्हणून अत्यंत सोप्या पद्धतीने भजन आपल्याला घरच्या घरी कसं करता येईल तो माझा प्रयत्न आहे. तर मागच्या वेळेला मी भजन सुरू करताना पहिल्या मात्रेतून टाळ सुरू करायचा आणि ते भजन कोणत्या मात्रेतून सुरू होतं हे ओळखायचं ते सांगितलं होतं. अभंग होता सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी. मी परत म्हणून दाखवतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. यामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटे व या ठिकाणी पहिली मात्रा आली आणि परत ध्या या अक्षरावर सुद्धा आली. म्हणून पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणजे ध्यावर सुद्धा पहिली मात्रा आणि वर सुद्धा आहे. परंतु भजन म्हणताना आपण काय करतो, पहिली मात्रा पकडण्याच्या ऐवजी दुसरी पकडतो म्हणजे दुसरी सम पकडतो आणि दुसरी सम पकडायला सोपी जाते. कारण एखाद्याला तबल्यावाला तयार नसतो, एखाद्याला टाळावाला तयार नसतो आणि म्हणायला लागल्यानंतर सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे येतं. मग त्यावेळेला दुसरी सम बरोबर पकडतात ते. म्हणून आपण दुसऱ्या समेचाच विचार करू. मात्र पहिली कुठे येते ते बी लक्षात घेऊ आणि ते कशानं लक्षात येतं तर ह्या 8 मात्रांना. हे जे वाजवणं आहे ना हे आपलं पक्का असणं अत्यंत आवश्यक. याच्यावर खूप सराव करा. म्हणजे 8 मात्र्याचा म्हणजे कोणता, ही 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्या सोबतीला तबल्याचा ताल असतो. तर हा तबल्याचा ताल जो आहे तोही मला आता आठवलं की तुम्हाला तबला सुद्धा ऐकवला पाहिजे. तर 8 मात्रे तबला मागच्या वेळेला मी डिजिटल तबल्यावर वाजवून दाखवला होता आणि तोंडाने सांगितला होता. तो बोल असा आहे. तुम्ही मला सासवडवरून फोन आला होता की आम्ही ते लिहून घेतलं वहीवर आणि आम्ही करतो घरामध्ये त्यांची मुलं आणि ते. तर फार आनंदाची गोष्ट आहे. तर मी तबल्याच्या मात्रा सांगतो आणि बोलही वाजवून दाखवतो. 8 मात्रा भजनी टेका याला धुमाळी सुद्धा म्हणतात. तर 8 मात्रा कशा आहे बघा तुम्ही. धिन 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 क तीन 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 क आणि 8 मात्रा तर त्याच्याबरोबर मोजायच्यात. बोल बघा. धिन धिन धिनक तीन तीन तीनक धिन धिन धिनक तीन तीन तीनक धिन. हा धिन म्हणजे पहिला मात्रा आहे म्हणजे सम, याला सम म्हणतो आपण.
तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा तो भजनी ठेका आहे जो एवढा प्रसिद्ध आहे. म्हणजे आपण भजनामध्ये क्वचितच एखादं भजन दादऱ्यामध्ये घेतो, एखादं केरव्यात घेतो, एखादं त्रितालात घेतो, परंतु जास्तीत जास्त भजनं म्हणजे 80% वरती भजनं हे भजनी ठेक्यामध्ये असतात. मग भजनी ठेका आपल्याला येणं अत्यंत आवश्यक आहे. तो असा आहे आणि हे गाणाऱ्याला सुद्धा माहीत पाहिजे. काय असतं, वाजवणारा समोरचा तबल्यावरचा कुठला बोल वाजवतो त्याची ओळख गाणाऱ्याला पाहिजे. गाणाऱ्याला वाजवता येणार नाही पण ओळख पाहिजे, माहीत पाहिजे की धिन्न धिन धिनक तिन्न तिन तिनक हा बोल तबल्यावाला वाजवतो. त्याच्यानंतर तो लग्गी लावतो तर तोही बोल माहीत पाहिजे आपल्याला की अरे यांनी केरव्याची लग्गी लावली, धागेनं तिनक धिन धागेनं, असं ते माहीत पाहिजे. फक्त माहीत असावं, नाही आलं तरी चालतं, पण वाजवणाऱ्याला मात्र ते व्यवस्थित पाहिजे. कारण दोघांचं कॉम्बिनेशन आहे, म्हणणारा आणि वाजवणारा या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. आता बघा, तुम्हाला मी हा ठेका सांगितला, आता मी अभंग तालात म्हणून दाखवतो. अलीकडे थोडं आता मी अभंग म्हणतो आणि तबल्याची साथ अर्जुन लंघे म्हणून माझा विद्यार्थी आहे, तर तो तबल्याचे बोल तुम्हाला वाजून दाखवेल. पुन्हा एकदा मी मात्रे म्हणतो, तो बोल वाजून दाखवेल. 8 मात्रे, 1 2 3 4 5 6 7 8. बघा सुरू. धिन्न धिन धिनक तिन्न तिन तिनक धिन्न धिन धिनक तिन्न तिन तिनक धिन. म्हणजे असा बोल हा भजनासाठी तबल्यावर येतो. आता आपल्याला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे भजन तबला आणि टाळ या दोन्हीमध्ये म्हणायचे. अर्थात हे मी म्हणताना सोपं वाटते, परंतु प्रत्यक्षात आपल्याला याचा सराव करावा लागतो. आपण करायला लागलो ना तर आपल्या हात वळत नाही. आणि होतं ते सुरुवातीला, पण 15 दिवसांनी, महिन्यानी, 2 महिन्यांनी आपण पक्क होतो, 6 महिन्यांनी, लागतील तेवढे दिवस लागू द्यायचे, पण शिकायचंच, त्याच्या मागं लागून करायचं. आता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, हे जे चरण आहे या चरणामध्ये एका चरणामध्येच 2 वेळेला सम येते, 2 वेळेला तो पहिला जिथून भजन सुरू होतं ते मात्रा येतो. तर मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की सुंदर ते ध्यान कोणत्या मात्रेतून सुरू होतं आणि सम कुठे येते. एकदा पुन्हा सांगतो, नंतर तबल्यावर घेतो. बघा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. बघा, वर पहिला मात्र आला, 1 2 3 4 5 6 7 8 असं. आणि मग सुंदर ते ध्यान कुठून सुरू झालं ते आपण बघितलं. पण पुन्हा एकदा आठवण करा, मी एक मात्रा समेवर मी भजन सुरू करतो आणि मग सुंदर ते ध्यान कुठून येतं ते बरोबर लक्षात येईल. तुमच्या मागचं ज्यांनी पाहिलं त्यांना बरोबर समजेल ते. बघा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. बघा, उभे विटेवरी, उभे विटेवरी, उभे विटेवरी. आणि तेच सुंदर ते ध्यान आहे. सुंदर त्याच मात्र कोणता मात्रा, मग 6 मात्रा आहे. 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. म्हणजे एवढ्या या अर्ध्या चरणामध्ये 2 वेळेला सम येते, ध्या आणि वर, आणि 2 वेळेला ते भजन सुरू होतं तो मात्रा येतो. मग याच्यात कोणता मात्रा आहे, 6 मात्र्यातून आहे. 6 मात्रेतून भजन सुरू होतं. आणि मग हे तबल्यात तेच आहे जे आता तोंडात म्हटलं आणि टाळावर वाजवलं तेच तबल्यात आहे. म्हणजे टाळ तोंडातून म्हणणे आणि तबला या तिन्हीचं कॉम्बिनेशन करणे आणि याला स्वराची साथ घेणे पेटीची, म्हणजे मग ते असं मिळून भजन तयार होतं. आता बघा, तबल्यावर हाच मात्रा बरोबर मी तुम्हाला
पकडून दाखवतो. आता सुंदर ते ध्यान उभे विटेवर तबल्यावाल्याने कधी दुसऱ्या मात्र्यात भजन सुरू करायचं नसतं, कारण ते म्हणणाऱ्याला अडचणीत जातं. त्यापेक्षा एक जो सम आहे ती सम उचलायची, म्हणजे एक मात्रेतून उचलायचं. बघा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता या ठिकाणी काय केलं, ध्यावरून सुरू केलं, पण आपल्याला ध्यावरून सुरू करताना थोडंसं म्हणजे आठवलं नाही, तर त्याच्या पुढचा मात्र आपण पकडणार आणि शक्यतो आपण दुसरी सम पकडतो. मग आपण दुसरी सम कसं पकडणार बघा, म्हणजे सुरुवातीला गायक थोडा रिलॅक्स म्हणाल, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. बघा आता म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की सुंदर ते ध्यान उभे विटे व पासून भजन सुरू केलं आणि बरोबर ते जुळतं. व पासून सुरू केलं आणि सुंदर ते ध्यान हे 6व्या मात्रेवर सुरू होतं. मी एकदा तुम्हाला म्हणून दाखवतो, टाळावर तबला न वाजवता नुसतं टाळावर ऐका तुम्ही. सुंदर ते ध्यान पकडतो मी, एक मात्रे म्हणून सुरू करतो. हे बा, 1 2 3 4 5, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मात्र आपण भजन वाजवताना असं नाही करत. आपण त्या कुठल्याही भजनाच्या पहिल्या शब्दापासून भजन सुरू करत नाही, आपण समेपासून सुरू करतो. म्हणून समेपासून सुरू करण्याचीच जी प्रक्रिया आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची. मग समेपासून कसं, तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. म्हणजे वर हे गाणं सुरू होतं आणि वरच थांबतं. एक प्रक्रिया आहे की आपण ज्या मात्रेतून, ज्या मात्र सम आहे, समेतून भजन सुरू केल्यानंतर समेवरच थांबलं पाहिजे, म्हणजे ते व्यवस्थित वाटतं. कोणत्याही ठिकाणी थांबून द्यायचं नाही, टाळही कोणत्याही ठिकाणी थांबवायचं नाही. भजनामध्ये काय होतं, कधी कधी एखादा टाळ चांगला वाजवणारा असला किंवा मोठ्यानं वाजवणारा असला की तो त्या टाळाच्याच धुंदीत असतो, तबल्यावाल्या धुंदीत असतो आणि म्हणण्याच्या धुंदीत. त्यामुळे कधी कधी भजन तोडताना आणि ते त्याचं शेवट करताना बरोबर होत नाही, कुठेही होतो. पण आपण शेवट जर सगळ्यांनी म्हणून एक केला तर तो इम्प्रेसिव्ह होतो, तो समोरच्या ऐकणाऱ्याला खूप छान वाटतो. तर आणि त्याच्यानंतर पुढे आता हे झालं एक मात्र. आता उतरणी घ्यायची, तर उतरणी घेता येईल, पण त्याच्या अगोदर एक पुन्हा सांगतो की अभंगामध्ये फार सोपं असतं. आता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, एवढं चरण आपण जर लक्षात घेतलं तर पुढची चरण असेच आहेत सगळे. प्रत्येक चरणामध्ये सुरुवात 6व्या मात्र्यानं सम कुठे येते ते आपल्याला लक्षात येते. मी वाजून दाखवतो तुम्हाला. बघा आता तबल्या साथीन करतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता करकटेवरी हे मी लावतो आणि करकटेवरी हे 6व्या मात्रेतून सुरू होतं, हे लक्षात घ्यायचं. हे बा, करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया. 6 7 8 1 2 3 4 5, करकटेवरी ठेवोनिया. तुळशी हार गळा काश पितांबर, तुळशी हार गळा काश पितांबर, तुळशी हार गळा काश पितांबर. ही आता शेवटी घेतली ती उतरणी.
आणि नेमकं उतरणीचं आजही मला एक जण भेटून गेले इथून, त्यांनी सांगितलं की ते उतरणी जमत नाही. इथं ते बराच वेळ बसले तर त्यांनी सांगितलं की उतरणी लक्षात आली पाहिजे. उतरणी लक्षात, भजन म्हणतो परंतु उतरणी करताना ते मागे पडून जातं. पण फार सोपं येते, पण तरी सराव करावा लागेल. उतरणी ही 6व्या मात्रेवर असते. म्हणजे आता हे भजन योगायोगानं हा भंग 6व्या मात्रेवर सुरू होतो आणि याची उतरणी 6व्या मात्रेवर आहे. बघा कशी, मी टाळावर करून दाखवतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ही उतरणी म्हणजे 6व्या मात्रेवर. मग आपल्याला शिकायची असली तबल्यावर तर कशी शिकायची? तबल्यावर शिकावं लागते ती, मग ती पक्की होते. मग तबल्यासोबत मी आता फक्त टाळ वाजवतो आणि मात्रे म्हणतो आणि 6व्या मात्रे उतरणे घेतो. बरोबर, बघा सुरुवात करतो 1 मात्रेपासून. सुरू 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1. तर असं 1 वर थांबायचं. तर नुसतं टाळावर आहे का म्हणजे लक्षात येईल तुम्हाला सराव कसा करायचा. आपल्या घरी तबला जर नसेल तर मग टाळावर सराव करायचा. टाळावर सराव कसा करायचा बघा, आता मी म्हणून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1. हे ज्याला जमलं त्याला उतरणी जमली. आणि हे जमवायचं लक्षात घ्या, पुन्हा एकदा करून दाखवतो मी. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1. आता तुमच्या व्यवस्थित लक्ष दिलं तर दुसऱ्या तुकड्यात कुठं सुरू करायचंय बघा. 6 मात्रेवर टाळ असं थांबवायचं आहे. नंतर पुढचं जे आवर्तन आहे कंटिन्यू म्हणत सुरू राहायचं. 1 2 3 4 सारखे मात्रे सुरू राहतील आणि त्याच्यामध्ये 1 मात्रेवर टोल, 1 मात्रेवर टोल, नंतर 4 मात्रेवर टोल, नंतर 6 मात्रेवर टोल, नंतर 8 मात्रेवर टोल आणि 1 वर गुटका असं येते. बघा लक्षात घ्या आता. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1. ही उतरणी. इथं पुष्कळांना प्रॉब्लेम घेतात, ते अंदाजे घेतात, परंतु ही शास्त्रीय पद्धतीने उतरणी आहे. आणि बरोबर 1 मात्रेवर टाळ सुरू होतो. पुन्हा एकदा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1. ते 7 8 फक्त उतरणीच्या वेळेला म्हणायचे, इतर वेळी 7 8 नाही म्हणायचं. इतर वेळी 7 8 असंच मोजायचं. आता तुम्ही भजनात बघा, हाच अभंग मी तोडून दाखवतो आणि परत पुढची ओळ सुरू करतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया, तुलसी हार गळा काश पितांबर, तुलसी हार गळा काश पितांबर, तुलसी हार गळा काश पितांबर. ही झाली उतरणी, म्हणजे 6व्या मात्रेवर म्हटलं मी. आता बगर तबल्याचं करून दाखवतो एकदम म्हणजे लक्षात येईल. बघा.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवर. याच्यात पुन्हा एक ध्यानात ठेवा. आता या अभंगाची प्रत्येक ओळ जी आहे ना 4 चरणाचा अभंग आहे, तर 4ही चरण आहे ना हे 6व्या मात्रेतून सुरू होतात. दुसरं चरण आहे करकटेवरी 6व्या मात्रेतून. तिसरं चरण आहे मकर कुंडले तपती श्रवणी मकर 6. नंतर शेवटचं आहे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आणि उतरणे आपण ध्रुवपदावर घेतो, आपण चरणावर घेत नाही. ध्रुवपद या अभंगाचं ध्रुवपद दुसरं चरण आहे, म्हणजे तुळशी हारगळा. मग तुका म्हणे कधी म्हटलं, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा. 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 असा हा खेळ आपल्याला जमला पाहिजे. आणि याचा सराव कराय करतोय. काही जणांनी बरेच जणांनी विचारलं ना, आम्ही आमच्या भजनामध्ये तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये की मी सगळ्यांना लहान मोठ्यांना सगळ्यांना मांडीवर अशी एक हे मारायला लावत होतं. ते कोणत्या मात्रेवर आहे? फार सोपं आहे ते ज्याला जमलं त्याला त्याचं भजन सुटत नाही. आणि ते 1 मात्रा आणि 5 मात्रा. बघा तुम्ही ताल धिन्न धिन दिनक तिन्न तिन तिनक धिन्न धिन दिनक तिन्न तिन तिन्न तिन तिनक 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5. तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर. असं 1 आणि 5चा सराव आपण बसल्या बसल्या करायचा. तबला नको काही नको, मात्रे म्हणायची फक्त. वेग जास्त नाही घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. हे सगळं आपण घरी करू शकतो. घरी करताना काय करायचं, एक आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो की खोलीत बसलं बाबा तर असं समोर तोंड नको करू, भिंतीकडे कर, म्हणजे कोणी बघत नाही. आपण एक करत असलो कोणी आले की आपल्याला संकोच वाटतो, म्हणून ते एक पथ्य पाळायचं. भिंतीकडे तोंड करायचं म्हणजे कोणी बघत नाही आणि मस्त चालू द्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला 1 2 3 4 5 6 7 8 मधला 1 आणि 5 मात्रा. आता याच्यात दुसरा सराव आपल्याला असं करायचा आहे 1 3 5 7 1 3 5 7, म्हणजे ते सुद्धा पक्क पाहिजे. आता मात्रे हेच 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7. काय अवघड नाही, हे आपण सहज करू शकतो. काहीच्या अंगात ताल नसतो, त्याच्यामुळे त्याला जरा सराव करायला लागतो.
पण ज्याच्या अंगात ताल असतो, ताल प्रत्येकाच्या अंगामध्ये, तो अंगातला ताल काढला गेला पाहिजे. आपण चालतो ना, तालात चालतो, असं तालात चालतो, असं झटके मारत नाही चालत, आपण तालात चालतो. तेच रस्त्यानं चालताना 1 2 1 2 1 2 असं चालत असतो आपण. परंतु आपण तो ताल आहे असं समजत नाही. कुठली गोष्ट तालात करतोय आपण, कुठली गोष्ट काही करायला लावलं तरी तो ती तालात होत असते, परंतु आपल्याला माहीत नसतं. म्हणून 1 ते 8 मात्रामधल्या 1 आणि 5 वरची टाळी ही जितकी महत्वाची तितकीच महत्वाची 1 3 5 7 ही सुद्धा आहे. मग 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 हा सराव करायचा. आणि 15-15 20 मिनिटं अर्धा तास एक करत बसायचं. वेडा वाटलं पाहिजे. घरातलं इतर कोणी करत नसेल तो आपल्याला वेडा म्हणेल ना, ज्या दिवशी त्यावेळेस समजायचं की जमला आता हा वेडा म्हणतो मला, म्हणजे माझं बरोबर आहे सगळं, पण लोकांना वेडा वाटेल. इतकं ते करावं लागतं. ही मुलं येत नाही इथं शिकतात ना तबला किंवा मृदंग, 2-2 3-3 तास ते एकच बोल घोटत बसतात. म्हणून त्यांच्या हाताला दगडासारखं वजन येतं. आम्ही ते करायला तयार नसतो. आम्हाला ताबडतोब पाहिजे. मला पुष्कळ जण म्हणतात की गुरुजी पेटी शिकवतं का हो, किती दिवसात पेटी येईल. आता काय सांगू किती दिवसात पेटी येईल, कारण पेटीची ओळख करायलाच अर्धा पाऊण तास लागतो. आणि नंतर मग ती किती दिवसात येईल ते तिनेच सांगतात. ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे तो कसं ज्ञान घेतो सगळे. म्हणून हे तालाचं ज्ञान आपण ध्यानात ठेवा. मला वाटतं भजनी ठेका एवढा केला ना तर नक्की भजनामध्ये छान वाजवता येतं. कुठल्याही भजनामध्ये एवढंच फक्त ध्यानात ठेवावं लागतं की प्रत्येक भजन हे 6व्या मात्रेतून सुरू होईल असं नाही. काही भजनं 5व्या मात्रेतून सुरू होतात, काही 6व्यातून सुरू होतात, काही 4थ्यातून सुरू होतात, काही दूध म्हणजे कोणत्याही मात्रेतून सुरू होतं. मात्र एक लक्षात घे की सम आपल्याला पकडता येते. कुठलंही भजन आपण हे केलं की ती सम पकडायची. मग सम मी दुसरा अभंग सांगतो, देवाची द्वारी सगळे. मी परिचयाचा का सांगतो, कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना भजन माहीत नसेल किंवा हरिपाठात जात नसेल, तरी पण हे काही अभंग असे आहे ना की जे माहीत आहे सगळ्यांना. आता देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, ते भवर जोर येतो, ऑटोमॅटिक आपोआप जोर येतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी, म्हणजे द्वावर आला आणि भवर आला, आणि हे दोन्ही सम आहे. सम म्हणजे पहिली मात्रा आहे. पहिली मात्रा म्हणजे तिथून सुरू करायचं टाळ 1 2 3 4 5 6 7 8. बघा आता, देवाची द्वारी उभा क्षण भरी. आता भवर सुद्धा आहे. मग देवाची द्वारीहून नाही सुरू केलं, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी. आता हा भंग सुद्धा आहे ना, देवाची द्वारी, हा 6व्या मात्रेतून सुरू झाला. बघा तुम्ही, 1 2 3 4 5, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. अशी उतरणी असते. उतरणीचा सराव करावा लागेल. मी सांगितलं त्या पद्धतीने उतरणी करा आणि 1 5चा सराव करा, नंतर 1 3 5 7चा सराव करा. नक्की भजनात बसलं तर टाळ हातात घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि अगोदर आम्हाला टाळ हातात पाहिजे आणि कुणीकडेही वाजवतो ते भजन बिघडून जातं, म्हणून तसं नाही करायचं. कोणी टाळ दिला तरी आपण नाही घ्यायचं. त्यासाठी नाही बाबा मी काय करतो, टाळी वाजवतो. मग ती या तबल्याच्या बरोबर ती टाळी आपली अशी आली पाहिजे. बघा, भजनी टेका 3 3 3 1 2 3 4 5 6 7 हे असं आलं पाहिजे. भजन म्हणणारा मात्र परंतु आपल्या या टाळ्या अशा आल्या पाहिजे. 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5. ही 1 5 झाली. 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6
सात आठ 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 एकदा उतरणी शेवटी ऐका आणि थांबतो. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 ही उतरणी. बघा किती लक्षात येईल. नाही लक्षात आलं तर परत फोन करा किंवा कमेंट्स लिहा. मात्र नक्की सगळ्यांनी लिहा. मला कळलं पाहिजे की आपण सगळे बघता आणि शिकता. तर भजनी ठेक्याचा या ठिकाणी हा व्हिडिओ पूर्ण करतो. याच्यानंतर मला संगमनेरच्या त्या प्रेक्षकांनी म्हटलं होतं की थाईची चाल सांगा. जोपर्यंत आपला भजनी ठेका पक्का होत नाही, भजनी ठिकाण आपल्याला खळखळ पाण्यासारखा म्हणता येत नाही, तोपर्यंत ठाईची चाल उचलणं फार कठीण आहे, कारण ती विलंबित असते. तर ते बघूया नंतर. पण अगोदर आपण हा ठेका पक्का करूया. सगळेजण पक्का करा. परत सगळ्यांना मी शुभेच्छा देतो भजनासाठी. सगळेजण भजन शिका, घरातले सगळे शिका. आम्ही कॉमन स्वरात भजन घेत असतो, तुम्ही सगळे म्हणू शकता. तर ते म्हणा आणि प्रयत्न करा ही विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.